अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्ट एनर्जी माझ्याशी आहे आणि तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडून फील करत असता. माझ्याकडून पॉझिटिव्हच एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे तुम्ही सुद्धा पॉझिटिव्हच असणार हे मी नक्कीच सांगू शकते. तर चला, आपण आत्ताच्या रीडिंग काय घेणार आहोत, कशासाठी आहे, काय आहे, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की कुंभ राशीसाठी डिसेंबर मंथ कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. की तुमच्या आयुष्यामध्ये किंवा डिसेंबर मंथमध्ये तुम्हाला रंग कोणता शुभ आहे, कोणता अशुभ आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीये, कोणत्या गोष्टी डिले म्हणजे सोडून द्यायच्या आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण त्यासाठी मी एक प्रार्थना करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे कुंभ राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शक्ती पूर्ण निघून जाऊ दे आणि पॉझिटिव्ह शक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये एंट्री करू दे. 2026 त्यांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारी असावी. नकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पूर्ण एनर्जी चेंज करून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी येणारा मंथ कसा राहील? कुंभ राशीसाठी येणारे मंथ कसा राहील? डिसेंबर महिना जो आहे तो कुंभ राशीसाठी कसा आहे? ओके, थोडंसं निगेटिव्ह शक्ती पण आहे बरं का तुमच्यावरती. लहान लेकरांसाठी काहीतरी ट्राय करत असाल किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड काहीतरी बघत असाल तर ते सुद्धा होताना दिसत आहे या महिन्यामध्ये. लहान मुलाला शिक्षणासाठी वगैरे कुठं घालवण्याचा, कुठं पाठवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा बोर्डिंग शाळेत किंवा हॉस्टेलमध्ये वगैरे ठेवण्याचा विचार तुमचा असेल तर ते सुद्धा व्यवस्थित आहे, चांगलं आहे. त्यात काहीतरी 2026ला तुम्ही काहीतरी शुभ करत आहात. श्री स्वामी समर्थ. तर चला, आता आपण जर कोणतं काम असेल तुमचं या 2026 डिसेंबर मंथचा जो आहे त्यामध्ये तुम्ही कोणतं कार्य करणार असाल तर ते सफल होताना दिसत आहे. काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे. लहान रिलेटेड तुम्ही कुठेतरी पत्रिका दाखवत असाल किंवा त्यांच्या आयुष्यात काहीतरी म्हणजे नवीन काहीतरी करण्यासाठी एखादी पैसे गुंतवणे, कुठेतरी त्यांच्या नावावरती खातं नवीन काढणे किंवा त्यांच्या सेव्हिंग कुठेतरी करणे. मुलांच्यासाठी हे पहिला आठवडा तुमचा राहणार आहे, हे जास्त दिसते. मुलांची काळजी, मुलांच्या भविष्याची चिंता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिला आठवडा राहणार आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये असं आहे की काहीतरी अशी चिंता, अशी काहीतरी इच्छा, अपेक्षा पूर्ण झालेली नाहीये खूप दिवसापासून, पण राऊंड कदाचित मनात असं येतंय तुमच्या की बाबा इतके दिवस झालं माझं हे काम होत नाही, माझ्यावर काही निगेटिव्ह शक्ती आहे का, मला कोणी ब्लॅक मॅजिक केलंय का, मला का असं होतंय, हे सॅडनेस तुमचं दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण राहणार आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये परत एकदा तुमची एनर्जी चेंज होणार आहे आणि जाऊ दे, जे झालं ते झालं, मला काही याच्याशी घेणार नाही, मला काही तसलं नसणार आहे आणि असलं तरी असलं, मी भेटणार नाहीये कशाला. तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमची ही एनर्जी राहणार आहे. परत एकदा मी तयारी करून मी माझ्या कामाला उभा आहे, मी तयार आहे, मी सगळं काम करू शकतो. मला कोणीही कुठलंच बंधन नाही. आज नाही तर उद्या नाही तर परवा, पण मी सक्सेस होणार आहे, हे तुमचं स्वप्न आहे आणि हे तुम्ही तिसऱ्या आठवड्यामध्ये फायनल करणार आहे. त्याच्यासाठी कष्ट पण सुरू करणार आहेत. चौथ्या आठवड्यामध्ये त्याचा काहीतरी निर्णय लागताना दिसत आहे, जेणेकरून तुम्ही एक स्टार सारखं चमकताना दिसत आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य कुठंतरी डिसेंबर मंथची सुरुवात जी झाली होती ते एंडला वेगळंच काहीतरी एकदम पॉझिटिव्ह, म्हणजे स्वतः एक रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह जो म्हणतात तो तुमच्यामध्ये कुठेतरी दिसत आहे. बाबा जाऊ दे, माझ्या आयुष्यात काय नाही ते नाही, मी स्वतः करतोय, माझा स्वतःचा मला अभिमान आहे की मी चुकीचं नाहीये, हे तुमच्या आयुष्यामध्ये मस्त म्हणजे साथ
हे म्हणजे तुम्हाला फील होताना दिसत आहे, की मी चुकीचा नाहीये. जरी मला कितीही त्रास होऊ दे, मी कसाही असू दे, मी कशीही असू दे, पण माझ्या आयुष्यामध्ये हे व्यवस्थित पॉझिटिव्हच आहे, जेणेकरून मला कोणता त्रास होऊ शकणार नाही आणि जे झालेलं आहे ते एक स्वप्न आहे. मी सगळं पास्टमध्ये झालेलं सगळं विसरून जाणार आहे आणि माझ्या येणाऱ्या नवीन आयुष्याला मी सुरुवात करणार आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला महिनाभरात आठवणीत येत राहणार आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये महिन्याभरात जे 4 आठवडे आपले असतात, त्यामध्ये तुमचा बॅलन्स कमी जास्त होताना राहणार आहे, की प्रत्येक आठवड्यात बॅलन्स म्हणजे पूर्ण असा क्लिअर नाहीये तुमचा, की जेणेकरून तुम्ही आठवड्याचा प्रत्येक गोष्टी एकाच ह्याच्यावरती फोकस करून राहाल, की हे मला करायचं आहे, हे करायचं नाहीये. कमी जास्त बॅलन्स होताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये खूप एनर्जी फील, परत डाऊन, परत फील, परत डाऊन अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आठवड्यामध्ये एनर्जी बॅलन्स होणार नाहीये. जरासं कमी जास्त होत राहणार आहे. तर असू दे चला. आता आपण पुढचं बघूयात, की 19 तारीख, 9 तारीख, 10 तारीख हे तुम्हाला शुभ आहे. रंग सांगायला गेला तर स्किन कलर शुभ आहे. पिवळा कलर शुभ आहे आणि केसरी, फेंट केसरी केसरी कलर जो आहे तो शुभ आहे तुमच्यासाठी. अशुभ कलर या महिन्यामध्ये कोणताच आहे, पण ब्लॅक कलर हा अशुभ आहे तुमच्यासाठी, पण पूर्ण नाहीये. पण ब्लॅक हा आहे. ब्लॅक कलर हा अशुभ आहे. शुभ दिन तुम्हाला सांगितलं आहे. सूर्याची पूजा करायला विसरू नका या महिन्यामध्ये. दर रविवारी सूर्याला पाणी घालायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्याची पूजा करायचं आहे, जेणेकरून हा महिना तुमचा चांगला जावावा. रविवारी सकाळी उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, कलशात पाणी घ्यायचं आहे, जल अर्पण करायचं आहे सूर्याला आणि सूर्याला अर्पण करताना सूर्याला असं म्हणायचं आहे, की माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखा तेज निर्माण होऊ दे आणि मी एक तेजस्वी व्यक्तीसारखा माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा उद्धार होऊ दे. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सूर्याशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. या महिन्याची रेमेडी ही करायची आहे, जेणेकरून तुमचं येणारा काळ शुभ होऊ शकतो आणि रविवार तुम्हाला पाळायचा आहे. रविवारी कोणतंही वाईट कर्म किंवा नॉनव्हेज वगैरे खाणे किंवा ड्रिंक करणे अशा काही गोष्टी करायच्या नाहीयेत आणि शुभ बोलायचं नाहीये घरामध्ये, जेणेकरून तुम्हाला याच्यातून त्रास होऊ शकेल. श्री स्वामी समर्थ. अजून निगेटिव्ह ब्लॅक कलर हा तुम्हाला निगेटिव्ह आहे. या महिन्यामध्ये त्या गोष्टीचा जास्त चांगल्या कार्यामध्ये यूज करायचं नाही किंवा त्यामध्ये जास्त एंट्री घ्यायची नाहीये. अजून शुभ अंक बोलायला गेलं तर 2 नंबर हा अशुभ आहे. 2 नंबर ह्या महिन्यासाठी जास्त म्हणजे जास्त नाहीये, पण थोडं तरी आहेच. निगेटिव्ह आहे 2 तारीख तुमच्यासाठी. तर आपण कवड्यांवरती बघूयात, की तुमची एनर्जी काय सांगते आहे. आईचा ना आईच्या देवीच्या नावाला सांग बाबा, आईच्या नावाला सांग. आई बाबा, श्री स्वामी समर्थ. आईच्या नावाला सांग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 7, 8, 10. 1 बघा, उजवा कौल आहे, देवीचा आशीर्वाद आहे, पण सूर्याला नमस्कार करणे विसरायचे नाहीये. सूर्याला नमस्कार करायचा, रोज उठल्यानंतर रविवार पाळायचा आहे. आडव्या वाटेत कुणाच्या जायचं नाही. या महिन्यामध्ये कुणाचं कार्य जर होत असेल तर तिकडं चौकशी करायला जायचं नाही. आपला मार्ग आपण धरायचा आहे. हा काय करतोय, तो काय करतोय, कोणाकडे लक्ष द्यायचं नाहीये. एक मार्ग आपला धरलेला आहे, तोच धरायचा आहे आणि म्हणजे कसं आहे, तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. कुणाच्या मार्ग जर व्यवस्थित चालला असेल तर तुम्ही तिकडे जायचं नाही, की तो सरळ मार्गाने कुठे निघालाय आणि मलाही तिथं जाऊन चौकशी केली पाहिजे. असं काही तुम्ही करायचं नाहीये. या महिन्यामध्ये अजिबात करायचं नाही. शक्यतो महिलांसाठी एनर्जी आहे ही. महिलांची म्हणजे मी सुद्धा एक लेडीजच आहे. महिलांना जास्त असतं अशा काही गोष्टींची चौकशी. तुम्ही असं काही करू नका. दुसऱ्यांचं काय चाललंय तिकडे बघू नका, कारण तुम्हाला काहीतरी अंगलटी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका. त्यांचं काय चाललेलं असेल ते असू दे. तुम्ही तिकडे जाऊ नका आणि त्यांचं काय चाललेलं आहे, काय नाही तुम्ही ते बघू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जानेवारी 1च्या नवीन रीडिंग आपण घेऊन येऊयात, जेणेकरून तुम्हाला रेझोनेट होईल, काहीतरी नवीन तुमच्याशी मॅच होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणार प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल आणि तुम्हालाही खूप छान छान एनर्जीज माझ्याकडून मी प्राप्त करून देईन, जेणेकरून तुमचं आयुष्य कुठंतरी सफल होईल, चांगल्या मार्गावर जाईल. कुठेतरी तुम्ही एका चांगल्या टप्प्यावरती जाऊन पोहोचचिला.
श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला दुःखी वाटलं तर नक्कीच माझा व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. श्री स्वामी समर्थ.